नमस्कार, मी अपर्णा. आईज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आषाढी एकादशी येते, त्यानिमित्ताने उपासाला चालेल असा एक पदार्थ बनवायचा होता. तर मग विचार करता करता असं जाणवलं की आपण काळाच्या ओघात मागे पडलेला म्हणजे विस्मृतीत गेलेला एक पदार्थ बनवूया आणि आजीबाईंच्या बटव्यामध्ये म्हणजेच आजीबाईंच्या पोटलीमध्ये मला एक पदार्थ सापडला, राजगिऱ्याची गाठोडी. चला लगेचच कृतीला सुरुवात करूया. वा, आलं की नाही तोंडाला पाणी. अशा या मऊ लुसलुशीत राजगिऱ्याच्या गाठोडीसाठी आधी आपल्याला राजगिरा शिजवून घ्यायला पाहिजे. तो कसा शिजवायचा? तर आपण राजगिऱ्याची अशी पुरचुंडी करून घेणार आहोत, पोटली करून घेणार आहोत. आणि ही पोटली जरा सैलसर असायला हवी बरं का, म्हणजे राजगिरा शिजल्यावर त्याचा व्हॉल्यूम वाढणार आहे ना, तर त्याला जागा पाहिजे. चला, ही पोटली आपली तयार करून झालेली आहे. आता ही पोटली आपण एका छोट्याशा भांड्यात ठेवली आहे आणि त्या भांड्यामध्ये देखील तिप्पट पाणी घालायचं आहे जेवढा राजगिरा असेल त्याच्या. हे भांडं कुकरमध्ये ठेवायचं आहे आणि 3 शिट्ट्या आणि 5 मिनिट बारीक गॅसवर हे करून घ्यायचं. परफेक्ट. आपलं कुकर गार झालंय. सांभाळून, गरम आहे ना ही पोटली, तर ही चिमट्याने अशी काढून घ्यायची आहे, एका चाळणीवरती ठेवायची आहे, म्हणजे आतमध्ये जर पाणी गेलं असेल ना तर ते निघून जाईल. राजगिरा एकदम छान मऊ शिजलाय बघा. राजगिरा हे अत्यंत पौष्टिक असं धान्य आहे. कॅल्शियम आणि लोह याचा उत्तम स्रोत आहे. राजगिरा तर आपण गाठोडीमध्ये शिजवून घेतला. आता 2-3 प्रकारात आपण हा खाऊ शकतो. तर कसा खायचा? मी 2 प्रकार दाखवणार आहे, त्याच्यामुळे 2 बोलमध्ये हा शिजलेला राजगिरा आपण काढून घेतलाय. आता तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडत असतील ना त्याचे काप करून घ्या. आपली आजी पणजी किंवा त्याही आधीच्या ज्या स्त्रिया होत्या ना त्यांच्या वेळी बहुतेक कुकर नसावे, तर अशी पोटली करून मोठ्या भांड्यांमध्ये राजगिरा वाफवून घेतला जायचा. परफेक्ट. काजू बदामाचे काप करून झाले आहेत आपले. आता ना लगेचच आपण गुळ पण चिरून घेऊयात. गाठोडी जनरली गोड केली जाते. मी साखर कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे आपण गाठोडी गुळामध्ये करणार आहोत. परफेक्ट. गुळ पण आपला चिरून झाला आहे. आता काय करायचं? एका कढईमध्ये 1 चमचाभर तूप घालायचं, त्यामध्ये गुळ घालायचा, थोडंसं पाणी घालायचं, रादर जेवढा गुळ तेवढं पाणी. हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं, म्हणजे गुळवणीच करून घ्यायची. चला, तुमच्याशी बोलता बोलता गुळ पूर्णपणे विरघळला आहे. ह्याचा पक्का पाक अजिबात होऊ द्यायचा नाही बरं का. गुळ विरघळला आपल्याला ह्याच्यामध्ये शिजलेला राजगिरा घालायचा आहे. एका बोलमधला राजगिरा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान एकसंध टेक्स्चर येईपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे. म्हणजे ना साधारण आपल्या गुळाच्या लापशीचं जे टेक्स्चर असतं ना त्या पद्धतीचं. मी तुम्हाला आज दोन्ही गोडच पदार्थ दाखवणार आहे या गाठोडीचे. चला, आपली ही पहिली जी गाठोडी आहे राजगिऱ्याची ती बनवून तयार आहे, जी आपण गुळाच्या पाण्यात बनवलेली आहे. आता घालूयात जायफळ. तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पूड किंवा जायफळ पूड काहीही घाला. जनरली मला गुळाचा पदार्थ असेल ना तर जायफळ जास्त आवडतं, त्यामुळे मी जायफळ घातलं आहे. आपली ही गाठोडी तयार आहे खाण्यासाठी. एका बाउलमध्ये आपण काढून घेऊयात, सर्व करून घेऊयात. त्याच्यावरती मस्त 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे, आवडीचे ड्रायफ्रूट्स घालायचेत आणि मस्त ताव मारायचा आहे. मऊ मऊ लुसलुशीत आणि पौष्टिकही अशी आपली गाठोडी तयार आहे. गूळ आणि वेलची पूड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नक्कीच करू शकता. मला खूप गोड नको होतं, त्यामुळे मी गूळ पण अगदी बेताचा घातला आहे. आता राजगिऱ्याच्या गाठोडीचा दुसरा प्रकार बघूयात. एका कढईत चमचाभर साजूक तूप घ्यायचं आहे, काजू बदामाचे काप घालायचे आहेत. गुलाबीसर झाले की लगेचच आपल्याला गूळ पण घालायचं आहे आणि लगेचच पाणी पण घालायचं आहे. गूळ आणि पाणी छान एकजीव करायचं. गूळ या पाण्यामध्ये छानपैकी विरघळला पाहिजे. आता पुन्हा दुसऱ्या बोलमधला शिजलेला राजगिरा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे. पुन्हा सेम कृती आपल्याला करायची आहे. एकसंध टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे. हे बघा किती छान एकजीव झालं आहे.
तुम्ही म्हणाल, अरे ही तर सेमच कृती झाली. पुढे बघा, आपल्याला बदल करायचा आहे तो कसा. ज्या बोलमध्ये आपल्याला सर्व करायचं आहे त्याच्यात हे शिजलेलं मिश्रण काढून घ्यायचं. त्यामध्ये मस्तपैकी दूध घालायचं. साय आवडत असली तर साय पण घालायची. छान एकजीव करून घ्यायचं आणि मस्त ताव मारायचा. थोडंसं दूध उरलं आहे ते पण मी घालते आणि छानपैकी एकजीव करून घेते. अरे हो, पण तुम्हाला जर गूळ पण घालायचा नसेल ना तर चक्क दूध आणि खजूर हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं. म्हणजे झालं आपलं नॅचरल स्वीटनर. म्हणजे राजगिऱ्याची गाठोडी तुम्ही गूळ आणि साखर न वापरता पण करू शकता. चला आता घालूयात जायफळ पूड किंवा वेलची पूड. आणि मी ना इथे थोडीशी सुंठ पूड पण घालणार आहे. या गाठोडीमध्ये सुंठ खूप छान लागते आणि दूध घातलं तर बरेच जणांना कफाचा त्रास होतो तर तो होत नाही. आवडीच्या ड्रायफ्रुट्सनी गार्निश करा. हे 2 प्रकार मी तुम्हाला दाखवले. खजूर आणि दुधाचा तिसरा प्रकार सांगितला आणि चौथं तुम्ही दही घालून वरून मिरचीची फोडणी देऊ शकता. हा झाला तिखट प्रकार. परफेक्ट. राजगिऱ्याच्या गाठोडीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक्स द्या, व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं चॅनल सबस्क्राईब करा. इतके सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत असते. चॅनल तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि अनेक लोकांना शेअर करायचं आहे. तुमच्यासाठी ही एका क्लिकची गोष्ट आहे पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करायचं आहे आणि आपले व्हिडिओज खूप शेअर करायचे. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन. बाय बाय.